पाहूया बातम्या विस्ताराने। क्रीडा मैदानावर यशस्वी होणं म्हणजे या क्षेत्रात उमलणं नव्हे, उलट मैदानावर यशस्वी होणं म्हणजे आपलं व्यक्तिमत्व फुलवणं, आपल्या कुटुंबाची प्रगती करणं आणि राष्ट्राला गौरव प्राप्त करून देणं होय, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले। पंतप्रधानांनी आज खेलो इंडिया संवादाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केलं, त्यावेळी ते बोलत होते। जेव्हा एखादा खेळाडू यशस्वी होतो तेव्हा ते यश केवळ त्याचं नसतं, त्याच्या यशामुळे त्याची ओळख खुलते आणि त्याच्या कुटुंबाला सन्मान मिळतो। त्याशिवाय शाळा आणि महाविद्यालयांनाही मान मिळतो, असं ते म्हणाले। मैं हमेशा कहता आया हूं, जो खेले वो खिले, और खेल में खिलना सिर्फ मैदान पर जीतना नहीं है। खेल में खिलना मतलब व्यक्तित्व का खिलना, परिवार का खिलना और देश का गौरव बढ़ाना। साथियों, जब कोई खिलाड़ी सफल होता है तो वो सफलता केवल उसकी नहीं होती, उसकी सफलता से उसके परिवार की पहचान बनती है, प्रतिष्ठा बढ़ती है। जिस स्कूल और कॉलेज में वो पढ़ा उसकी प्रतिष्ठा बढ़ती है, उसके जिले और राज्य की पहचान और मजबूत होती है। यानी दुनिया उस खिलाड़ी के नाम से उस शहर या राज्य को पहचानने लगता है। और जब ऐसी अनेक सफलताओं को लेकर कोई क्षेत्र ग्लोबल स्पोर्ट्स मैप पर चमकता है तो दुनिया का उस शहर को देखने का नजरिया भी बदल जाता है। आज के इस कार्यक्रम में देश के जिन सैकड़ों जिलों के खिलाड़ी जुड़े हुए हैं, हर जिले में दुनिया के स्पोर्ट्स मैप पर चमकने की ताकत है। नवकल्पना ही युवकांचं व्यवच्छेदक लक्षण आणि शक्ती असते, त्यामुळे त्यांच्या या नवकल्पना समोर येऊ द्या। याच नव्या कल्पना युवकांची शक्ती होऊन विकसित भारताची वास्तविकता होण्याची शक्ती होतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला। खिलाडू वृत्ती ही महत्त्वाची असतेच, मात्र मैदानावर उतरल्याशिवाय आपल्याला ही वृत्ती अंगीकारता येऊ शकत नाही। खेळ आपल्याला केवळ विजयी बनवत नाही, तर तो आपल्याला अधिक चांगला स्पर्धक कसं व्हायचं हेही शिकवतो, असं ते म्हणाले। नए आइडियाज आने दीजिए। युवा शक्ति के ये नए आइडियाज ही विकसित भारत की सिद्धि की ताकत बनेंगे। साथियों, हम अक्सर सुनते हैं, एक स्वस्थ समाज के लिए, एक अच्छी पारिवारिक व्यवस्था के लिए, एक बेहतर कार्य संस्कृति के लिए स्पोर्ट्स पर्सन स्पिरिट बहुत जरूरी होती है। और ये स्पोर्ट्स पर्सन स्पिरिट खेल के मैदान में गए बिना सीखनी बहुत मुश्किल होती है। खेल हमें केवल चैंपियन बनना ही नहीं सिखाता, बल्कि खेल हमें एक बेहतर कॉम्पिटिटर बनाना भी सिखाता है। उठना, गिरना, गिरकर फिर से उठना, स्पोर्ट्स ये जज्बा हमारे भीतर लाता है। मध्ये सुद्धा भारत सहभागी होत नाही, त्यामुळे आतापर्यंत ज्या स्पर्धांमध्ये आपण सहभाग घेतलेला नाही त्यामधील सहभाग वाढवल्याशिवाय आपल्याला ऑलिम्पिकमधली आपली कामगिरी सुधारता येणार नाही।
जेव्हा खेळ हा सामान्य माणसासोबत जोडला जाईल तेव्हाच देशात क्रीडा संस्कृती विकसित होईल. त्यामुळे शाळांनी खेळाचा तास हा केवळ सहअभ्यासक्रम उपक्रम न समजता त्याला जीवनाचा अविभाज्य भाग बनवलं पाहिजे. असं घडलं तरच मुलांना खेळामध्ये रस निर्माण होईल. त्यामुळे पडद्यापेक्षा क्रीडा केंद्र अधिक महत्त्वाचं आहे आणि जेव्हा सर्व युवा हा दृष्टिकोन अंगीकारतील तेव्हाच हे घडेल, असं पंतप्रधान म्हणाले. खेळ जीवनामध्ये कसं परिवर्तन घडवून आणू शकतो याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे आपले दिव्यांग खेळाडू. जेव्हा आपण या खेळाडूंना मैदानामध्ये बघतो तेव्हा आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. जेव्हा असा खेळाडू उत्तम कामगिरी करतो तेव्हा ही कामगिरी त्याला नवसंजीवनीच नव्हे तर त्याच्या कुटुंबालाही बदलते, असं ते म्हणाले. 21व्या शतकाकरता देशात क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. क्रीडा विद्यापीठापासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत आपलं सरकार देशामध्ये क्रीडा यंत्रणा निर्माण करत आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशामध्ये क्रीडा हे उत्तम करिअर आणि व्यवसाय म्हणून उदयाला येत आहे, हे अतिशय चांगलं आहे. खेळाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळेच भारताला अनेक खेळांमधला सहभाग आता वाढला आहे, असं ते म्हणाले. खेलो इंडिया संवाद कार्यक्रमाचं